तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले. तर मित्रांनो, काय आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी अपूर्ण राहिलेल्या महिलांसाठी सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. नवीन मुदत दिलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची ई-के-वाय-सी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुदत संपल्यामुळे ई-के-वाय-सी अपूर्ण राहिलेल्या महिलांना जिल्हा महिला विकास विभाग सध्या कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाहीत, कारण याबाबत सरकारने अद्याप कोणतेही नवीन निर्देश दिलेले नाहीत. 30 एप्रिलनंतर महिला विकास विभागात कागदपत्रे जमा करता येतील अशी चर्चा सुरू होती. मात्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देत अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हिंगोली, सोलापूर, नंदुरबारसह अनेक जिल्ह्यांत ई-के-वाय-सीसाठी महिलांनी गर्दी केली होती. पण आता सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देत नव्याने ई-के-वाय-सी होणार नसल्याचे सांगितले आहे. राज्यात आत्तापर्यंत तब्बल 1,77,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. योजनेसाठी ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू झाली होती आणि त्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्याची मुदत देण्यात आली होती. पण आता ती मुदत संपुष्टात आली असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सुमारे 12 ते 12,500 पुरुष लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम शासनाच्या तिजोरीमध्ये पुन्हा वसूल करण्याचा निर्णय शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळताच ही वसुली प्रक्रिया केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात जवळपास 70 लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे. यापुढे त्यांच्या खात्यावर प्रति महिला 1,500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी संदर्भात सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे नंदुरबार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ई-के-वाय-सीसाठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी सांगितले. 31 डिसेंबर 2025पर्यंत ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांसाठी सध्या कोणतीही नवीन संधी उपलब्ध नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून महिलांनी थेट बँक खात्यात रक्कम तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे. चुकीच्या बातम्यांमुळे जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयात गर्दी करू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र जमा झाले. ई-के-वाय-सी आणि विधान परिषदेच्या आचारसंहितांमुळे राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर एकही हप्ता देण्यात आला नव्हता. पण मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले. पण मे महिना संपत आला आहे, त्यामुळे या महिलांचा लाभ खात्यात कधी जमा होणार याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.